नमस्कार. आज इंग्लिशचा पेपर होता. इंग्लिशचा पेपर मला चांगलं जाणार असं वाटलं होतं, पण काय करणार. हा क्वेश्चननं सगळं बरबाद केलं. हा क्वेश्चन मला शेवटी सापडलाच नाही. मी 10-15 मिनटानंतर पुढे गेले आणि नंतर हे पण थोडं लिहिलेलं आहे. हे पूर्ण केलेलं आहे. हे पण केला, हा पण केला आणि नंतर हा पण पूर्ण केला. व्होकॅब्युलरी तर पूर्ण मला सापडतच नव्हती. लँग्वेज स्टडी पण पूर्ण केलेली आहे. पॉझिटिव्ह डिग्री पण केलेली आहे. ॲज सून ॲज हा तर मी करूनच गेलेले. ग्रामर मी करून गेलेले सगळं आलं होतं. आणि हे इनडायरेक्ट स्पीच हे पण केलेलं होतं मी. हा स्पॉट द एरर पण सोडवला. हा A1 पण मी केलेला आहे. A2 पण केला. A3 पण केला नाही. A4 पण केला आणि डू ॲज डायरेक्टेड हे पण केलेलं आहे. ह्यात एक पॅसिव्ह वॉइस करायचं होतं. हे पूर्ण करेक्ट आलेलं आहे माझं. आणि नंतर WH क्वेश्चन पण केलेला आहे. सो व्होकॅब्युलरी हा A6वाला ना मला सोपा गेला नाही. समरी पण लिहिलेली आहे. ओके. माइंड मॅपिंग पण काढलेलं आहे. पोएट्री हे दोन म्हणजे 2 स्टेटमेंट्स यातील एक बरोबर आले. B येते आणि B आणि D येते वाटतं. आणि A2 फूड आणि रिस्पॉन्स ऑफ द चिल्ड्रन हा जमला नाही मला. A3 लिहिलेला आहे. A4 लिहिलेला आहे. A5 पण लिहिला. ॲप्रिसिएशन हे मला खूप सोपं गेलेलं आहे. मी केलेलंच आलं होतं. सर्व कवितेंचं मी ॲप्रिसिएशन करून गेले होते, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं. सेक्शन 3 मी लिहिलेलं आहे. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा लिहिलेला आहे. बीमधलं मी लिहिलेलं आहे इंटरव्ह्यू पण खूप सोपा होता. सीमधलं लिहिलेलं आहे स्पीच आणि डीमधलं लिहिलेलं आहे मी ब्लॉग रायटिंग. आणि सेक्शन IV नॉवेलमधलं पहिलं मला सोपं गेलं. तर खूपच अवघड आलं होतं. विषयच ह्याचा नव्हता. बीमधलं मी लिहिलेलं आहे थोडं. नॉवेल पण मला चांगलं केलं नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पेपर कसा गेला. ओके, बाय.